नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल की परवा काहीतरी त्या भावेश कावरेचा एक व्हिडिओ आला मुंबईमध्ये तारदेवमध्ये एक फ्लॅट. तो काहीतरी आपला रिअल इस्टेट एजंट आहे आणि त्याच्यामुळं त्याचे अनेक व्हिडिओज वगैरे मागे देखील तुम्हाला माहिती झाला असेल. तो सोशल मीडियावरती आला. नंतर आता आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत लवकर पोहोचली जाते, पटकन पोहोचली जाते. त्या गोष्टीला व्यवस्थितपणे सांगता येतं आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर अनेक जण करतात. आणि त्याच पद्धतीने भावेश कावरेनं काल एक व्हिडिओ टाकली तारदेवमधली आणि त्या बिल्डिंग मधला तो जो फ्लॅट तो म्हणतोय मी जो विकत होतो तिथं असा कंडिशन आहे त्या मालकाची. म्हणजे मला एक गोष्ट समजली ना, मी पहिल्यापासून विचार करतोय की अजून ना कुठला तो फ्लॅटला कुठले टाईल्स लावले ना, काय काय अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तो लगेच कुठल्या मालकानं कसं काय असोत, ठीक आहे. नॉनव्हेज चालणार नाही असं त्याने गोष्ट सांगितली. इथे नॉनव्हेज खाणारी लोक चालणार नाहीत, फक्त व्हेजिटेरियन साठी हा फ्लॅट असेल. ही गोष्ट जेव्हा मी ऐकली तेव्हा मला अनेक प्रश्न माझ्या समोर येऊन उभे राहिले. आता त्याच गोष्टीविषयी बोलूया जरा. ऐका सविस्तर. नुसती हीच गोष्ट आपल्याला दिसते म्हणून ती मला असं वाटतं आपल्याला कळतेय, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अजून अनेक ठिकाणी काय काय नक्की चालू आहे या सगळ्या गोष्टी आपण जरा पाहिल्या पाहिजेत. कारण कसं होतं, राजकीय दृष्ट्या एखाद्या गोष्टीला जेव्हा हात लागतो ना राजकारणाचा, तेव्हाच ती गोष्ट लोकांना कळते किंवा तेव्हाच ती प्रसार माध्यमांवरती येते. पण ज्या गोष्टीला राजकारणाचा हात लागतच नाही ती गोष्ट प्रसार माध्यमांवरती येतच नाही किंवा ती मला असं वाटतं तिथपर्यंत पोहोचण्याचं तिला काही वाटतच नसेल त्या गोष्टीला. मुंबईमध्ये हे व्हेज आणि नॉनव्हेज या सगळ्या गोष्टी काढणारे किंवा या सगळ्या गोष्टी मानणारे हे जैन लोक हे फक्त मराठी माणसांवरतीच का तुटून पडतात? यांची हिंमत आहे काय बाकीच्या ह्या गुजराती, मारवाडी जे कोणी व्हेजिटेरियन असतील, असं मी म्हणतोय व्हेजिटेरियन असतील, आपल्या मुळात म्हणजे गोष्ट लक्षात घ्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये मुळात म्हणजे मांसाहार हा केलाच जात नाही. मी हे सांगतो तुम्हाला, तो मान्यच नाहीये. पण आज सगळी खाण्याची पद्धती वगैरे गावाकडचे लोक किंवा ग्रामीण भागामधून आपण सर्वजण आलेलो, मी देखील ग्रामीण भागातला आहे. आपल्याकडे नॉनव्हेज हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये, मच्छी वगैरे, आणि महाराष्ट्रामध्ये तर कोस्टल भागामध्ये तर बऱ्याचपैकी मच्छी खाल्ली जाते आणि त्याच्यामुळं नॉनव्हेज वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे चालतात. आपल्यामध्ये अनेक व्हेजिटेरियन पण लोक आहेत की, आपली सगळे वारीची लोक असतील, आपले सगळे जे वारकरी असतील, अनेक जण किंवा विदाऊट वारकरी पण अनेक जण धर्माला मानणारे आजही व्हेजिटेरियन आहेत. अनेक जण आता देखील नॉनव्हेज सोडून व्हेजिटेरियन होतात, कारण त्यांना असं वाटतं की एखाद्या जीवाची आपण हत्या करू नये. पण जरा विचार केला तर या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये ज्याची त्याची मान्यता आहे. अनेक ठिकाणी नॉनव्हेज खाणं हा त्यांचा तो आहार झालेला आहे. पण या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती मला एक गोष्ट सांगायची आहे की या भावेश कावरेनं ज्या पद्धतीनं तो व्हिडिओ बनवून सांगितलं की व्हेज इथं चालणार नाही, मग हे जे व्हेज ओरडणारे यांच्यात एवढी हिंमत आहे का हो एखाद्या मुस्लिम बहुल भागामध्ये तिथं जाऊन त्यांची गच्चांडी धरायची की सला आम्ही ज्या धर्माला मानतो, आम्ही ज्या गायीला पूजतो, आम्ही ज्या प्राणीमात्रांना, ह्या जैन लोकांना तर खास करून आम्ही ज्या प्राण्यांना पूजतो त्या प्राण्यांना तुम्ही कसं काय सहज मारून खाता? आहे का हिंमत त्यांची एखाद्या मुसलमानाच्या याच्यामध्ये जाऊन तिथल्या मुसलमानाची नडून दाखवण्याची हिंमत आहे का? आज देखील गायी कापू नयेत, त्यांचं शोषण होऊ नये, प्राणीमात्रांवरती काही होऊ नये. अनेक संस्था आहेत, अनेक जण लोक काम देखील करतायत, चांगल्या पद्धतीनं काम करतायत. पण आज ही जी काही गोष्ट दाखवली जाते ना, किंवा ही जी काही गोष्ट दिसते ना, मराठी माणूसच कशाला मराठी माणूस नाकारला जातो? आज ताडदे वगैरे मराठी बहुल भाग आहे त्या सगळ्या परिसरामध्ये आजही आहेत जुनी लोक. पण या गुजरात्यांनी, ह्या काही मारवाड्यांनी, विशेषतः काही विशिष्ट लोकांनी, लक्षात ठेवा, काही विशिष्ट लोकांनी, काही जैन धर्मातल्या विशिष्ट लोकांनी हा जो काही पायंडा काढून ठेवलाय ना, आता काय ते मागे ते पांढऱ्या पट्ट्यांचं तुम्ही बघितलं. मी एक तुम्हाला गोष्ट सांगू का, तो पांढरा पट्टा मारा नाही मारा ते तुमची मर्जी, तुमच्या सगळ्या गोष्टी, पण तुम्ही एखाद्याला कंडिशन टाकू शकत नाही की हे असं झालंच पाहिजे, हे असंच पाहिजे, नाही टाकू शकत. जो तो ज्याच्या त्याच्या घरात तुमचे दार लावला. आजकाल फ्लॅट सिस्टम आहे मुंबई शहरामध्ये, कोणाचं काही घर नाहीये की काही हे नाहीये की एकमेकाचा वास एकमेकाच्या ह्याच्यात जायला. आजकाल फ्लॅट सिस्टम आहे, दार लावलं संपला विषय. त्याच्या घरात तो खाईल, तुझ्या घरात तू खा, त्याच्या घरात त्याचा देव, तुझ्या घरामध्ये तुझा देव, संबंध आहे तो कुठे? पण हे विशिष्ट करून कमकुवत लोकांवरतीच का टाकलं जात? का मराठी माणूसच का नको? का मराठी माणूस नको? मराठी माणसाचं योगदान नाहीये या देवदेश धर्मासाठी, या मातीसाठी, महाराष्ट्रासाठी योगदान नाहीये, मुंबईसाठी योगदान नाहीये? तुमची हिंमत असेल तर एखाद्या मुसलमानाला जाऊन बोला बघू की नाही तुम्ही हे असलं चालणार नाही, नॉन व्हेजिटेरियन वगैरे असलं काय खायचं नाही, आमच्याकडे हे चालत नाही, आमच्या धर्मामध्ये या गोष्टी चालत नाही, तुम्ही खायचं नाही, तुम्ही राहायचं नाही. आहे का हिंमत तुमच्यामध्ये? नाही तुम्ही करू शकत. त्या एजंटचं सोडून द्यावं, त्या एजंटचं झक मारत जाऊ द्या. त्याला काय 5-6 करोडचा फ्लॅट असेल तर त्याला 1-2% काय भेटणार असतील, पैसा भेटणार, तो त्याचा विषय सोडून द्या. त्याला जे कंडिशन वरून सांगितली त्याने ते खाली सांगितली, त्याला पाहिजे गिराईक, त्याला पाहिजे कमिशन, त्याला पाहिजे, त्याचा तो धंदा आहे, ती गोष्ट बाजूला सोडा. पण हे एकाच ठिकाणी होत नाहीये, हे अनेक ठिकाणी होत आहे. अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत. पण या विषयाच्या मागच्या बाजू समजून घ्या आधी, काय नक्की आहेत. एखादा मराठी माणूस असेल तर त्याला भैया नको, एखादा भैया असेल तर त्याला मराठी नको, बाकी दुसरं कोण नको. एखाद्या गुजराती असेल
असेल तर त्याला मराठी नको, पण मराठी माणसाला बाकी सगळे चालतात. मुंबईच्या बाहेर सगळे चालतात, जमिनी विकायला, अगदी त्या कोकणामध्ये येऊन पोहोचले, आमच्या गावाकडे येऊन तिकडे पोहोचले, सातारा बितारा त्या साईडला. आमचा जो सगळा भाग आहे ना, तुम्हाला मी सांगतो, खोटं नाही सांगत, आमच्याकडे एकही टाईल्स लावणारा, टाईल्स विकणारा, लोखंड विकणारा किंवा तुमचं घरं बांधणारा, या सगळ्या लोकांमध्ये एकही माणूस मराठी शिल्लक नाही. ना त्यांचा ठेकेदार मराठी आहे, ना दुसरं कोणीही मराठी आहे. ही सगळी लोक राजस्थानवरनं आलेली, हे टाईल्स बिल्स लावणारे, सगळे मार्बल बिरबलची कामं करणारे आणि नाही तर बांधकाम वगैरे करणारी ही सगळी युपी बिहारची आणि ही बंगाल इकडून आलेली सगळी लोक तुमच्या गावाखेड्यापर्यंत जाऊन पोहोचले. आपलं मराठी पण कुठं, इथंच मुंबईच्या बाहेर. मुंबईच्या हद्द सोडली की गेला मराठी बिराठी संपला, मग त्याचं काही घेणं देणं नाही. आम्ही वास्तविकरित्या या गोष्टीकडे पाहतच नाही पाहत आहे. असोत, ती सगळी गोष्ट बाजूला सोडा, विषय येऊया महत्वाच्या विषयाकडे, की ही अशी सगळी गोष्ट चालते. मुसलमानाला तर बाकी कुठला धर्मातला माणूसच चालत, तो तर म्हणतो मी सुरेश ठेवीन साला. आणि एखादा बाजूला राहायला जरी असेल ना, तरी त्याला धक्का मारून, त्रास देऊन, नको तसल्या गोष्टी करून, एक तर धर्म परिवर्तन कर साल्याने ते निघून जा, अशा पद्धतीने ते वागतात. अनेक उदाहरणं माझ्या जवळ आलेली आहेत की कुर्ल्यामध्ये दादा आम्ही या ठिकाणी राहतो, इथले मुसलमान लोक आम्हाला त्रास देतात, भयंकर त्रास देतात. इथून म्हणतात की तुम्ही इथून निघून जा, हा सगळा आमचा भाग आहे. हे उदाहरण आहे, हे आहे उदाहरण. मी तुम्हाला त्याचं नाव सांगत नाही, तर ती फार मोठी कॉन्ट्रोवर्सीची गोष्ट होईल. आणि तुम्हाला जर साहेब ऐकून घ्यायचं असेल तर मला कॉल करा, माझा मेसेज वगैरे टाका, मी तुम्हाला ती सगळी घटना सांगतो. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. हे काय फक्त मराठी माणसाचं नॉनव्हेज व्हेजिटेरियन याचं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे खरी. लय कशाला पुढचं बोलताय हो. आता नवी मुंबईचं हे घ्या, मी तुम्हाला सांगतो नवी मुंबईमध्ये नक्की प्रकरण काय आहे. कॉलनीवाले आणि गाववाले असे दोन विरुद्ध गटातले सगळं त्यांचं चालतं सगळं, म्हणजे भांडणं, आतल्या धुसफूस. ते गाववाले काय कॉलनीवाल्यांचं ऐकत नाहीत, हे गाववाल्यांना कुठे मैदान असतील, कुठं काय असतील तर त्यांची दादागिरी, या त्या सगळ्या गोष्टी मी सतत ते दिसत असतं, सतत ते पाहत असतो. इथं कुठला गुजराती मुसलमान किंवा दुसरा कोणी नाही, इथं आपण मराठीच आहोत. इथल्या गाववाल्यांना वाटतं की साला आमच्या जागेमध्ये येऊन तुम्ही राहताय, ही शहरं आमच्या जागेमध्ये येऊन बसले, तर तुम्ही आम्हाला शिकवणार का, तुम्ही आमच्यावरती दादागिरी करणार का. त्यांची भावनिक गोष्ट ठीक आहे, ती काय चुकीची गोष्ट नाही, त्यांना ते वाटणं साहजिक आहे, कारण त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत. पण कुठेतरी हा बदलाचा देखील भाग आहे. मुंबई देखील तशाच पद्धतीची होती, आज ती वाढत गेली. आज इथं तुम्ही एक जण कोणी हक्क नाही सांगू शकत. इथला राहणारा मराठी माणूस हा सगळीकडे सारखाच आहे. आम्ही नुसतं व्हेज आणि नॉनव्हेज आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वाढलेलो नाहीयेत. याच्या मागे देखील अनेक सगळ्या घटना आहेत, अनेक प्रकरणं अशी आहेत की जिथं आम्हाला विरोधाभास पाहायला मिळतो, जिथं आम्हाला मराठी माणसामध्ये विरोधाभास पाहायला मिळतो. कोणी म्हणतंय की इथं फक्त मुसलमानी, बोरी वगैरे काय, बोरा वगैरे या सगळ्या लोकांनीच फक्त फ्लॅट घ्यायचा. कोणी म्हणतंय मराठी माणूस इथं चालणार नाही, कोणी फक्त म्हणतंय जैन लोकच, कोणी म्हणतंय गुजराती, फक्त मारवाडीच, कोणी भैयाच, कोणी कायच. ज्याला त्याला हे असंच वाटत राहते. का माहितीये का? कारण आपण कम्फर्ट झोन मध्ये राहणारी माणसं आहोत. आपण भारतीय लोक अशा पद्धतीचे आहोत. आपल्याला ज्याला मराठी भाग आहे, इथं आपली एखादा फ्लॅट बीट घेऊन टाकू, काय टेन्शन राहणार नाही, मराठी माणसं आजूबाजूला आहेत. दुसरा कोणी मुसलमान इकडचा तिकडचा असेल तर मग आपल्याला वाटतं अरे यार हा इथं आला कसं काय करणार. मग आपल्या त्या डोक्यामध्ये किंवा आपण त्या पद्धतीनं, आणि मुळात म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, वास्तवामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. ही कम्युनिटी जी आहे ना, ही कम्युनिटी बनलीच याच्यासाठी. कशासाठी? मग भाषावार प्रांतरचना पडत गेली, त्याचं कारणच आहे. मग मराठी अर्धा महाराष्ट्र घ्या, अर्धा गुजराती घ्या, आणि त्याला राज्य बनवा, असं झालेलं नाहीये. जसं जिथं मराठी माणूस राहतोय, तुम्ही मराठी म्हणून राहा, तुम्ही गुजराती म्हणून राहा, तुम्ही खाली कन्नाडी म्हणून राहा, तुम्ही बाकी सगळ्या याच्यामध्ये राहा. की अशी सगळी भाषावर प्रांत रचना पडली आणि लोकांना देखील तीच भावनिकता आहे. नॉनव्हेज खाणाऱ्याला वाटतं की अरे ते व्हेजिटेरियन आम्हाला कोणी नको, व्हेज खाणाऱ्याला वाटतं की ते नॉन व्हेजिटेरियन आम्हाला कोणी नको आहे, मराठी माणसाला वाटतं की गुजराती भैये हे आम्हाला कोणी नको आहेत, मुसलमान आम्हाला नको आहे, मुसलमानाला वाटतं हिंदू आम्हाला नको. आणि या असल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण राहतोय आणि त्यात मुंबईसारख्या शहरामध्ये राहतोय, जिथं सगळ्या जाती धर्माची कोण कुठून लोक येतात. आता काय नायजेरियन व्हेजिटेरियन बाहेर सगळीच लोक येऊन राहतात, तिथं तुम्ही कोणाकोणाला काय म्हणून बोलणार आहात, कोणाकोणाला काय म्हणून करणार आहात. त्याच्यामुळं नॉनव्हेज खातोय का, व्हेज खातोय का, मग हा मराठीचा आहे, हा गुजराती, या सगळ्या कंडिशनवरती जर या शहरामध्ये आपण जर असं राहायला लागलो, असं आपण जर करायला लागलो, तर मग अवघड आहे. हे शक्यच होणार नाही. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितले, मराठी माणसांना 1000 वेळा मी बोलत असतो, आज जे गुजराती मारवाडी भैये उद्योगधंद्यांमध्ये उतरलेत, त्या लोकांना तुम्ही आता हाकलून बाहेर नाही लावू शकत. कसं लावणार मला सांगा बघू बरं. हे आले कोणाच्या काळात माहिती आहे? आले कोणाच्या काळात? राज ठाकरेंची सुरुवात कशामुळे झाली तुम्हाला माहिती आहे ना? राजकारणाची. या भैयाने या सगळ्या याच्यापासून त्यांची सुरुवात झाली. तेव्हा विरोधात होतं कोण? काँग्रेस. तेव्हा संजय निरुपम, तुम्हाला माहिती असेल, मी त्यावेळेला बराच सगळा अभ्यास केला. संजय निरुपम हा मुंबईचा तेव्हा या भैयांचा भाईच होता तेव्हा. राज ठाकरे सगळे
मग ते काँग्रेस म्हणजे हे भैये सगळे काँग्रेसी लोकांचे हे सगळे भैये, त्यावेळेस बीजेपीचा विषय सोडून ते गिनतीत पण नव्हते. मग ही मुंबई भरली कुणी? काँग्रेस लोकांनी. काँग्रेसवाल्यांनी इकडे आणून ठेवले बिजमगड, युपी बिहार, इकडून तिकडून. तो अखिलेश यादव तेव्हा ते अडावून तिकडचा युपीचा, मग तो तिकडून इकडे निरुपमला पाठवायचा, मग ती सगळी इकडे पसरत गेली. मग राज ठाकरे यांच्या विरोधात लढायचे, यांच्या विरोधात सगळे आंदोलन व्हायला लागायचे. आता भैयांचा शिफ्ट आता बीजेपीकडे गेला. आता हिंदुत्वाचं राजकारण आलं की सगळे भैये इकडे गेले. त्या काँग्रेस आता डुबलीच. ते संजय निरुपम पण काय शिवसेनेत की कशात आल्या. ही सगळी आता मग राजकारणाची हे बदलली, थोडीशी भाषा बदलली, पण परिस्थिती तीच आहे, तशीच आहे. आणि त्यापेक्षाही भयंकर पटीने दुप्पट लोकसंख्याने या सगळ्या गोष्टी वाढल्या. मुळात म्हणजे मला एक गोष्ट सांगायची, मी एवढी तुमच्या समोर बडबड केली, पण त्या गोष्टीचा सारांश जर सांगायचे तो मी सांगतो तुम्हाला आता. तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे एखादा गुजराती जर गुजराती म्हणून राहत असेल, एखादा मारवाडी राजस्थानात बसलेला असो, पण तो साताऱ्यातल्या एखाद्या लोखंडचं व्यवसाय करणाऱ्या मारवाड्याशी त्याची लिंक असेल, किंवा ते त्यांच्या समाजाच्या संपूर्ण भारतातला त्यांचा मारवाडी समाज एक म्हणून काम करत असेल. गोष्ट लक्षात घ्या, एखादी भैयांची कम्युनिटी असो किंवा राजस्थानवाले असो, हे लाद्या बिद्या बसवणारे एकमेकांशी कनेक्ट असतात, त्यांच्या टीम असतात, त्यांच्या टोळ्या असतात. हळूहळू इकडे तुला काय रे, कोल्हापूरमध्ये हा तालुका इथं कोण राजस्थानी लोक काम करणार नाही, लाद्या वगैरे बसवणार, फरशा वगैरे बसवणार, मग तू तिथं जा, तुझी बसतान तिकडे कर, तू इकडे कर, तू तिकडे कर. अशा पाळमुळं रोवून प्रत्येक धंद्यामध्ये बसलेली. मग तो राजस्थानी असेल ना, मग तो लाद्या बसवतोय, पण टाईल्सवाला आपलाच पाहिजे, म्हणजे त्याला फायदा झालाय, मग कोणतरी तिथं टाईल्सवाला. तुम्ही आज गावाखेड्याकडच्या सगळ्या या उद्योगधंद्यांमधली लोक घ्या, कोण आहेत हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला समजेल की यांची कम्युनिटी किती शांतपणे ते काम करतात, किती संयमानं ते काम करतात, आणि पैसा कसा खेचायचा, कशी चैन बनवायची, या सगळ्या गोष्टींकडे ते कसे लक्ष देतात, या गोष्टींमध्ये सहजात हे करतात. आता मला एक गोष्ट समजली नाही की 6.5 करोड फ्लॅट की काय तो कालचा तो ताडदेव होता, आता तो 6.5 करोडचा फ्लॅट विकत घेणारी मराठी माणसं आहेत किती आहेत? अगदी 2-3% असतील, काहीतरी 2-3%. मी म्हणतो 10% पण बाकी 90% लोक ही बाहेरची परप्रांतीय आहेत, मराठी भाषिक नाही आहेत, जे ते 6.5 करोडचा फ्लॅट घेऊ शकतात. आहेत मराठी देखील आहेत, पण फार क्वचित आहेत. मग मला एक गोष्ट समजत नाही, आपण सगळं भांडतोय कोणासाठी? 10% मराठी लोकांसाठी की पुढच्या राहिलेल्या 90% परप्रांतीय लोकांसाठी? तो फ्लॅट घेणार आहे कोण? मोस्ट ऑफ परप्रांतीय कोणतरी घेतला तर अगदीच मराठी माणसाने कोणी घेतला तर घेतील, नाही असं नाही, घेणार, निश्चित घेतील. आहेत आजी मराठी माणसं आहेत, अगदीच काय एवढी आपल्याला वाईट वेळ आले नाहीये. पण आपण ज्या लोकांसाठी भांडतोय त्यातल्या जास्तीत जास्त चान्सेस आहेत की त्यांच्यातल्याच लोकांसाठी आपण भांडतोय, बरोबर की नाही? मला एक गोष्ट सांगायची होती, ते जसे एकजूट आहेत तसे आपण एकजूट नाही आहोत. मराठी माणूस एकजूट नाही, आपल्याकडे चैन सिस्टम नाहीये. आपण ज्या पद्धतीने एक समाज म्हणून काम करायला पाहिजे ना, त्या पद्धतीने आपण कामच करत नाही. आम्ही फक्त जातीत विभागलोय. जाती आम्हाला लय प्रिय, खूप प्रिय. म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही, ज्या बाबासाहेबांनी जाती व्यवस्था नष्ट व्हावी म्हणून स्वतःचं, मला असं वाटतं, एवढं मोठं जीवन त्यासाठी समर्पित केलं, आणि आज अनेक लोक आपल्या जातीमध्ये विभागलेली बाबासाहेबांचं नाव पुढे करतात आणि अभिमानानं सांगतात की आम्ही बाबासाहेबांच्या जातीचे आहोत. अरे, ज्या माणसानं अख्खी हयात घालवली जात नष्ट करण्यासाठी, जात सिस्टम काढून टाकण्यासाठी, त्याच माणसाला आम्ही आजही जातीमध्ये सगळ्या गोष्टी वाटत बसलोय, नको त्या गोष्टी करत बसलोय. आम्ही एक होणार कुठं? कुठल्या मराठी माणसाच्या गोष्टी करताय तुम्ही? सांगा मला, कुठल्या मराठी माणसाच्या गोष्टी करताय? जोपर्यंत आमची एकजूट होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. मराठी माणसामध्ये जो आरोगणपणा आहे, जो एक तुच्छ समोरच्याला वागणूक देण्याचं जे एक जो मीपणा जो आहे ना, ती गोष्ट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही नाही मोठे होणार. अरे, गुजराती मारवाडी बघा, जिभेवरती साखर ठेवून चाले बात करतात, बोलतात, कसं एखाद्याला येडा बनवायचं, कसं एखाद्या आपली वस्तू गोड बोलून त्याला कशी विकायची, त्यातून 4 रुपये आपण कसे आपल्या खिशात घालून घ्यायचे ना, हे त्यांच्याकडून शिकावं. शेठ साहेब शिवाय बात करत नाहीत, बोलत नाहीत. आपल्याला गुर्मी केवढी नाही देत, जा मी आता जेवायला चाललोय, मी आता तिकडं काम करतोय, मला तर वेळ नाहीये, या असली गुर्मी करणारे तुम्ही अभिमान बाळगता मराठी माणसाचा, मराठी भाषेचा. एवढा अभिमान बाळगायचा असतं तर या बाकीच्यांना हे आले नसते इथे, यांना जागा मिळाल्या, यांना पोकळी मिळाली म्हणून इथे येऊन धंदे करतायत ना. त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. 10 वेळा मी सांगितलं, दोषच देऊ नका त्यांना, काही फरक पडत नाही. तिकडे व्हेज खाऊ नाही तर नॉनव्हेज खाऊ, तिकडे झक्का मारत जाऊ. आपल्याला काय करायचंय? महत्वाची गोष्ट आहे की आपलं अस्तित्व आपण अबाधित कसं ठेवू, आपलं अस्तित्व. यांना आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तो फ्लॅट आहे ना, तो फ्लॅट कोण घेतोय याच्याकडे फक्त लक्ष ठेवायचं. कोण घेतोय तो फ्लॅट? मराठी माणूस घेतोय की परप्रांतीय घेतोय?
त्या फ्लॅटवर फक्त लक्ष ठेवायचं. मी त्या भावेश कावरेशी बोलत राहणार आहे. तो फ्लॅट नक्की कोण विकत घेतोय हे मी जातीनं लक्ष घालणार आहे त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये. मला बघायचंय की हे राजकारण करणारे कोण कोण आहेत, कशा पद्धतीने या सगळ्या विषयाला हे केलं जात आहे. मुस्लिम बहुल भागांमध्ये जाऊन दाखवा. ते सरळ सांगतात जमत नाही, जमणार नाही. ते हिंदू बिंदू कोण तुझ्या घरी, इथं फक्त मुसलमानच राहणार. जा मुंबऱ्यामध्ये एखाद्याचा इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही जा, बघू तुमच्या दम आहे का मला बघू द्या फक्त तिथं जाऊन करून दाखवायचा. जा ना बघू या डोंगरी बिंगरी भागामध्ये जा, खाली मुसलमान वगैरे राहतात तिकडे जा बघू, त्यांच्या बिल्डिंग मध्ये एखाद्याच्या रूम घेऊन दाखवा. तुम्हाला घेणारच नाहीत तर. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून वास्तविकतेकडे या. थोडंसं काय नक्की करायचं आहे आपल्याला, काय करावं लागेल मी 10 वेळा सांगतोय. चैन बनवा मराठी माणसांनो, तुमची सिस्टम तयार करा, बिल्ड करा, की जेणेकरून कुठलाही रुपया कुठेही गेला तर तो आपल्याच माणसाच्या खिशात गेला पाहिजे. एवढी बारकाईनं, एवढ्या सूक्ष्म पद्धतीनं त्यांच्यासारखं आपल्याला काम करता आलं पाहिजे. तेव्हा फायनान्स, तेव्हा पैसा, आर्थिकदृष्ट्या आपला समाज सक्षम होत जाईल. एवढंच फक्त तुम्हाला सांगतो. आणि एवढं माझं लंब जेवढं काय भाषण इकडचं तिकडचं बोललो ते थांबवतो. त्यातून काय घ्यायचं चांगलं ते तुम्ही घ्या. बाकी काय प्रतिक्रिया द्यायच्या त्या निश्चित द्या.